राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बुधवारी सकाळी अचानक भेट घेतली। या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे। आझम पानसरेच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत असले तरी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याने पानसरे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे। आझम पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात, परंतु 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। प्रवेशावेळी भाजपने त्यांना अनेक आश्वासने दिली होती, मात्र 4.5 वर्षात भाजपकडून कोणतेही आश्वासन पूर्ती न झाल्याने ते भाजपवर नाराज आहेत। आझम पानसरेंचा वापर विधानसभा निवडणुकींसह महापालिकेत सत्ता आणण्यासाठी करून घेतला, परंतु त्यानंतर त्यांना कॉर्नर करण्यात आल्याची सल त्यांच्या समर्थकांमध्ये आहे। दरम्यान आज सकाळी 10च्या सुमारास अजित पवार यांनी प्राधिकरण येथील निवासस्थानी आझम पानसरे यांची भेट घेतली। यावेळी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह ज्येष्ठ नेते नाना काटे, राजू मिसाळ उपस्थित होते। अर्धा तासाहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाली। आझम पानसरे सध्या आजारी आहेत। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात आले असले तरी या भेटीदरम्यान राजकीय खलबतेही झाल्याचे समजते। पानसरे पवार यांच्या भेटीमुळे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे।